हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता कधी भेटणार, कोणाला भेटणार याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांनाच लागलेली आहे. पण लाडक्या बहिणींनो, आपल्या या आशेवर पाणी फिरलेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने. कारण काल 9 जून या दिवशी लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये लाडकी बहिणीसाठी काहीही इथे चर्चा करण्यात आली नाही. फक्त एकच चर्चा करण्यात आली आहे, ती म्हणजे काय, जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहेत. पात्र बहिणींच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि अपात्र बहिणींच्या सुद्धा याद्या जाहीर झालेल्या आहेत. तुम्हाला त्या कशा बघायच्या, कुठे बघायच्या, सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, मग आता लाभ आपल्याला 12 ते 15 जून मध्ये पर्यंत भेटणार आहे का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, मोस्टली नाही. कारण मंत्रिमंडळाचा निर्णयच होण्यात झालेला नाही आहे आणि 15 नंतरच, म्हणजे 15 जून नंतरच आपल्याला लाडक्या बहिणींनो मे महिन्याचा लाभ वितरित होऊ शकतो. याबद्दल एक आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे. सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, काल मंत्रिमंडळ बैठक गतिमान निर्णय प्रगतिमान महाराष्ट्र दिनांक 9 जून 2026 मंगळवार. काल झालेल्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी काहीही बोलण्यात आलेलं नाही आहे. इथनं अपेक्षित होतं, या बैठकीमध्ये अपेक्षित होतं आपल्याला, की जेही बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांच्यासाठी नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत सुरू होणार याबद्दल सरकारने निर्णय द्यायला पाहिजे होता. त्याचबरोबर यांनी लाडकी बहिणीचा जो 23वा हप्ता आहे, म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी देणार आहे याबद्दलही काहीतरी तिथे अपडेट करणं गरजेचं होतं. असं सरकारने केलेलं नाही आहे. मग हे सरकार फक्त आणि फक्त बोगस आहे का? बरोबर, जेव्हा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतं तेव्हाच त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवायचे का? आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर बघितलं असेल की आता लहान मुलांच्या, म्हणजे लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मुलांच्या स्कूल, शाळा, सगळ्या गोष्टी चालू होणार आहे आणि अशामध्ये सरकारने काहीही पैसे पाठवलेले नाही आहेत. म्हणजे मग त्या मुलांचं आरोग्य आहे, त्या मुलांचं शिक्षण, शालेय पुस्तक आहे, ते कसे घ्यायचे, काय घ्यायचे, हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. तर मला सरकारकडे पुन्हा एकदा निवेदन करण्याची इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना काय द्या, पैसे वितरित करून द्या. हे अत्यंत महत्वाचे आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा हेच वाटतं का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा, जर निर्णय झाला असता काल तर लाडक्या बहिणींनो, तर आज 10-11 मध्ये जी-आर येणार आणि नंतर वितरित सुरू होणार. पण निर्णय झालेला नाही. आता त्यामुळे असं होऊ शकतं की जो 3rd वीक ऑफ जून आहे यामध्ये पैसे वितरित होऊ शकतात, असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. संभाजीनगर जिल्ह्यात 74,000 महिलांचा लाभ बंद, इतक्या लाडक्या बहिणी ठरल्या पात्र, पहा आकडेवारी. म्हणजे एक चांगली गोष्ट करण्यात आलेली आहे की आता जिल्ह्यानुसार याद्या जाहीर झालेल्या आहे, याद्या जाहीर झालेल्या आहे. म्हणजे संभाजीनगरमध्ये किती आहे, यवतमाळमध्ये किती आहे, पुण्यामध्ये किती आहे, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. लाडकी बहीण योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 74,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ही केवायसी आणि विविध शासकीय विभागाच्या नोंदणीची सखोल पडताळणी केल्यानंतर ही संख्या समोर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या 6 लाखावरून सुमारे 5,25,000वर आलेली आहे. बघा, म्हणजे संभाजीनगर मधूनच, एकट्या संभाजीनगर मधूनच ऑलमोस्ट 74,000 महिला अपात्र ठरलेल्या आहेत. राज्यभरातही मोठ्या प्रमाणावर छाननी करण्यात आली असून सुमारे 81 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहे. म्हणजे एका जिल्ह्यामध्ये विचार करा लाडक्या बहिणींनो, 74,000 आहे. तर असं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून किती बहिणी अपात्र ठरल्या असतील, तर याच्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे मुंबई, नाशिक आणि पुणे. या 3 जिल्ह्यांमधून सर्वाधिक बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. पण असं नाही आहे, भलेही सिटी मोठीच असतील, मोठे मेट्रो सिटीज आहे, पण या ठिकाणी असणाऱ्या बहिणी खरंच गरजू होत्या, त्यांना पैशाची नितांत गरज होती, तरी सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना अपात्रतेचा सामना करावा लागत आहे. ही केवायसी नंतर राज्यात 1,66,00,000 महिला पात्र असल्याचे स्पष्ट झालेले आहे. शासनाने पात्रता निकषाची अंमलबजावणी अधिक कठोर केल्याने अपात्र लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात समोर आली आहे. लाभार्थ्यांची ओळख आणि पात्रता निश्चित करण्यासाठी प्रशासनाने जवळपास 8 ते 10 महिने ई-केवायसी मोहीम राबवली. या कालावधीत आयकर विभाग, आर-टी-ओ, इतर शासकीय विभागाच्या नोंदीची तुलना करून माहितीची तपासणी करण्यात आली. त्यामुळे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या अनेकांचा लाभ बंद झालेला आहे. आता यांनी इथे कारण पण दिले आहे लाडक्या बहिणींनो, बघा योग्य ते कारण इथे सांगितलेले आहे, की कुटुंबाचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय, 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं आहे, कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेमध्ये आहे, तो गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे, आयकर दाते आहे, म्हणजे आय-टी-आर रिटर्न करणारे आहे, 4 चाकी वाहनांची नोंद आहे, इतर शासकीय योजनेतील महिलांची विसंगती, ही केवायसी दरम्यान आढळलेल्या त्रुटी, 8 ते 10 महिने सुरू होत आहे पडताळणी. म्हणजे 8 ते ऑलमोस्ट 10 महिने झाले आहेत की या ई-केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. पुरुष लाभार्थ्यांचाही शोध घेतला जाणार आहे. पडताळणी पूर्ण होण्यापूर्वी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता. काही अपात्र लाभार्थ्यांनी 15 ते 20 महिने अनुदान घेतल्याचे समोर आले. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना मिळालेल्या अनुदानाची वसुली करण्याबाबत शासनावर हालचाली सुरू करण्याची माहिती दिली आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतलेल्या पुरुषांना लाभार्थ्यांचाही शोध घेतला जाऊन त्यांच्याकडून रकमेची वसुली करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर बघा, मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला, तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण ज्या खरंच पात्र बहिणी आहेत त्यांना अपात्र करू नका. भलेही त्यांची आता
ई केवायसी मुळे अपात्रता झाली आहे, तर नवीन ई केवायसी सुरू करून त्यांची अपात्रता पुन्हा पात्रतेमध्ये कन्व्हर्ट करा. आणि आता हे जो वितरण आहे मे महिन्यात हा लवकरात लवकर करा. म्हणजे त्या बहिणींना शाळेसाठी, मुलांच्या शाळेसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी काही नाही पुस्तक घेता येईल, बॅग घेता येईल, कपडे घेता येईल. याच्या हिशोबाने तुम्ही लवकरात लवकर त्याचं वाटप करावं. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणी? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. आता इथे थांबतो आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री